नमस्कार. भारत सत्ता लाईव्हमध्ये मी श्रीनिवास फडणीस आपलं स्वागत करतो. लातूर पॅटर्न हा लातूर जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. पण गेल्या काही दिवसापासून नीट पेपर फुटी प्रकरणी लातूर पॅटर्नला धक्का बसलाय आणि अशा अनेक विषयावर चर्चा करण्यासाठी जयक्रांती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांतजी घार हे आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याविषयी विविध विषयावर चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्ते. लातूर पॅटर्न म्हणजे नेमका काय आणि त्यामध्ये महाविद्यालयाची भूमिका काय आहे? लातूर पॅटर्नला फार मोठा इतिहास आहे. याला शैक्षणिक जशी भूमिका आहे अच्छा, तसं इथलं भौगोलिक आणि सामाजिक सुद्धा एक भूमिका आहे. खरं तर लातूर पॅटर्न घडवण्यामध्ये अनेक महाविद्यालयाचा, अनेक जाणकार शैक्षणिक मंडळाचा वाटा आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आपण शाहू कॉलेज असेल, दयानंद कॉलेज असेल, जयक्रांती महाविद्यालय असेल, बसवेश्वर महाविद्यालय असेल, या अनेक महाविद्यालयाचं खरं तर लातूर पॅटर्न घडवण्यामध्ये खूप मोठा हात आहे. परंतु त्याचप्रमाणे इथल्या शाळासुद्धा जो लातूर पॅटर्नचा खरा बेस आहे. बरोबर आहे. पहिलीपासून ते 10वीपर्यंत बरं. खरं तर आमचे इथले शिक्षक खूप मेहनत घेतात आणि त्यांना मग कुठंतरी आम्ही फर्निश करायचं काम हे ज्युनियर महाविद्यालय लातूर शहरामध्ये सगळे घेतात. त्यात प्रामुख्याने लातूरचे जनक म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो जनार्दन वाघमारे सर असतील, अनिरुद्ध जाधव सर असतील, गोपाळराव पाटील साहेब असतील, या सर्वांनी खरं तर लातूर पॅटर्न संबंध महाराष्ट्रामध्ये विविध कन्सेप्टमधून पोहोचवण्याचा प्रयत्न केला. बरोबर. थोडंसं लातूर पॅटर्न समजून घेत असताना इथल्या शिक्षण पद्धती पण आपण समजून घेऊ आणि थोडंसं सामाजिक आणि भौगोलिक परिस्थिती पण समजून घेतली पाहिजे. ज्या पद्धतीनं विद्यार्थ्याला घडवण्यासाठी इथले शिक्षक, संस्थाचालक, प्राचार्य ज्या पद्धतीनं मेहनत करतात त्याच पद्धतीनं त्यांचे आईवडील सुद्धा तेवढीच मेहनत आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी करतात. बरोबर. त्याचं कारण परत मी तुम्हाला म्हणतो की सामाजिक आणि भौगोलिक आहे. भौगोलिक आहे. आपल्या मराठवाड्यामध्ये साधारणतः पाऊस किंवा निसर्गाची एवढी देणगी आपल्याला देण्यात आलेली नाही. बरोबर. आपल्याला नोकरीशिवाय पर्याय नाही. होय. आणि नोकरी जर मिळवायची असेल तर चांगलं शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही. बरोबर. आपण संबंध महाराष्ट्राचा मध्ये त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्राचा जर अभ्यास केला तर तिथं आपल्या एवढी मेहनत का केली जात नाही, कारण तिथं नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थिती खूप चांगली आहे. बरोबर. जर तिथं बऱ्यापैकी जरी नाही शिक्षण घेतलं तर तो व्यवसाय म्हणून तिथं चांगल्या पद्धतीने शेती असेल किंवा अनेक व्यवसाय तिथं करू शकतो. परंतु लातूर मराठवाड्यामध्ये तशी परिस्थिती नाही. आणि ही कुठं तर लातूरच्या जाणकार मंडळींनी ओळखले की आपल्याला चांगलं शिक्षण दिलं तर आपल्याला लातूरची परिस्थिती चांगल्या पद्धतीने सुधारता येईल. आणि मग त्याच्यामध्ये सगळ्या शैक्षणिक संस्था पुढाकार घेतला आणि शैक्षणिक महाविद्यालय, शाळा असतील याच्यामध्ये गुणात्मक स्पर्धा आहे, गुणात्मक ना की आर्थिक स्पर्धा. बरोबर. म्हणजे समजा XYZ महाविद्यालयाचे एवढे गुणवंत विद्यार्थी आले तर दुसऱ्या संस्थाचालक, तिथल्याही प्राचार्य, तिथल्याही संस्थाचालकाला वाटतं की माझे विद्यार्थी पण मेरिटमध्ये आले. आणि ह्या सकारात्मक स्पर्धेतून मग उन्हाळी वर्ग असतील, मग इथले कॉम्पिटिटिव्हचे क्लासेस असतील किंवा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतील. अनेक महाविद्यालय इथले देशामध्ये जे चांगले चांगले इन्स्टिट्यूट्स आहेत, म्हणजे IITचे असतील, एम्स असेल, अनेक मॅनेजमेंटचे कॉलेज असतील, या सगळ्या महाविद्यालय भेटून येतात. तिथं काय चांगलं आहे, जगाच्या पातळीवर काय चांगलं आहे, याचा एकत्रित अभ्यास करून आपल्याला लातूरमध्ये शैक्षणिक पद्धतीमध्ये आणखी काय ॲडिशन करता येईल या सगळ्याचा सतत अभ्यास करतात. या सगळ्याचं मिळून म्हणजे त्याच्यामध्ये संस्थाचालकाचा सहभाग आहे, प्राचार्यांचा आहे, माझ्या शिक्षकांचा आहे, प्राथमिक माध्यमिक शाळांचा आहे आणि मी म्हणल्याप्रमाणे त्यांच्या पालकांचा पण सहभाग आहे. या सगळ्याचा मिळून हा लातूर पॅटर्न आपल्या संबंध देशामध्ये सध्या गाजत आहे. ओके. आता सध्या परवाच्या नीट पेपर फुटी प्रकरणी जे नीट पेपर फुटी प्रकरण झालं आणि त्याचे काही लोकांमुळं लातूरमध्ये पडसाद उमटले, याचा परिणाम लातूर पॅटर्नवर झाला आहे का असं तुम्हाला काय वाटतं? नाही, लातूर पॅटर्नवर परिणाम होणार नाही हे मी ठाम सांगतो तुम्हाला. हां, त्याची चर्चा अधिक झाली का हे बरोबर आहे. लातूर पॅटर्न आजच काय अशा संकट काळातून गेलेला नाही.
हां. पण मुळात तत्पूर्वी मला तुम्हाला सांगायचं आहे की ॲक्च्युली ही नीट परीक्षाच एक मोठा स्कॅम आहे. बरं बरं. आमचं मत आहे की पूर्वी ॲक्च्युली ही नीट परीक्षा का लागू केल्याची थोडीशी आपण पार्श्वभूमी लक्षात घेऊ. ठीक आहे. पूर्वी मेडिकल कॉलेजला जाण्यासाठी प्रत्येक मेडिकल कॉलेज म्हणजे प्रायव्हेट असेल, डीम्ड असेल आणि गव्हर्नमेंट असेल, असे त्याचं बायफिकेशन्स आहे. बरं. आणि मग प्रत्येकाची वेगवेगळी परीक्षा होती. हो. मग ही परीक्षा देत असताना पालकांना, विद्यार्थ्यांना जो आर्थिक ताण पडत होता आणि त्याचा वेगवेगळा जो अभ्यास होता, हा सगळा कमी करण्यासाठी नीट परीक्षा लागू करण्यात आली. बरोबर. परंतु त्याच्यामध्ये आजही 85% कोटा हा स्थानिकसाठी आहे आणि 15% कोटा हा बाहेरच्या विद्यार्थी परराज्यासाठी आहे. परंतु ही परीक्षा लागू करत असताना तिथल्या तज्ज्ञांनी कुठलाही विचार न करता 2014ला ही परीक्षा लागू करण्यात आली. म्हणजे आता जे भारत सरकारचं धोरण आहे की एक देश एक परीक्षा, परंतु एक देश एक परीक्षा करत असताना तुम्ही अगोदर एक देश एक सिलेबस ठेवलात का? नाही ठेवलं. आता जी परीक्षा होती म्हणजे 2014ला जेव्हा नीट लागू झाली त्यावेळेस नीटची परीक्षा आहे पूर्णपणे NCERTच्या पाठ्यक्रमावर अवलंबून होती. बरोबर. आणि आम्हाला जे शिकवायला सांगत होतं महाविद्यालयामध्ये की तुम्ही फक्त बोर्ड शिकवा, जे की त्याच्या आणि याच्या सिलेबसमध्ये आत्तापर्यंत म्हणजे 2020 पर्यंत खूप मोठी तफावत होती. परंतु 2020 पासून ते आज 2026 पर्यंत जवळपास NCERT आणि बोर्डाचा सिलेबस सारखाच आहे. बरं. फक्त परीक्षा घेण्याची पद्धत वेगळी आहे. आपल्याकडे जी परीक्षा बोर्डाची घेतली जाते ती डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा घेतली जाते आणि NCERT जी परीक्षा घेतली जाते ती MCQ पॅटर्नवर घेतली जाते. बरोबर. आज जर आपल्या NCERT आणि जर बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये जर तफावत करण्याचा आलं तर अभ्यासक्रम हा सेमच आहे, फक्त परीक्षा पद्धत वेगळी परीक्षा आहे. घेण्याची पद्धत जर शासनाने परीक्षा पद्धत जर त्याच्यासारखीच केली तर मात्र हा जो काही आर्थिक लालसापोटी जो पेपरफुटी प्रकरण आहे आणि इथंच हे पेपर प्रकरण थांबणार नाही. कारण शेवटी जे करणारे लोक आहेत आज नाही उद्या नाही करतीलच. म्हणजे आज परीक्षा देत असताना एवढ्या मोठ्या भारत देशामध्ये मला वाटतं 23 ते 28 लाखच्या दरम्यान परीक्षार्थी दिले. कुठंतरी आसामच्या खेड्यामध्ये घोटाळा होणारच आहे, पेपर फुटणारच आहे. त्याचा सगळा परिणाम तुम्ही सगळ्या देशाच्या मुलांवर होणार आहे. त्याच्यामुळे माझी पहिली व्यक्तिगत मागणी अशी की तुम्ही ही नीट परीक्षा कॅन्सल करा आणि आपल्या बोर्डावरती जी CET आपण घेतली जातो त्याच्यावरती ठेवा. आणि याच्या तुम्हाला जे काही 15% कोटा आहे त्या 15% कोट्यासाठीच फक्त नीट परीक्षा लागू करा जे परराज्यासाठी. आणि हे करता येत नसेल तर जोपर्यंत एक देश एक सिलेबस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नीट लागू करू नका. कारण इतकं आर्थिक भुर्दंड पालकावर सध्या पडतोय. त्याचं थोडंच आणखी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो. जेव्हापासून नीट लागू झाली तेव्हापासून पालकांमध्ये असा संभ्रम निर्माण झाला की जे काही अनुदानित विद्यालय महाविद्यालय त्याच्यामध्ये नीट शिकवता येत नाही किंवा आमच्या शिक्षकांना शिकवता येत नाही. आम्हाला शिकवता येतं पण आम्हाला शासनाने फक्त बोर्ड शिकवा आणि त्याच्याच परीक्षा पद्धती घ्या असं सूचित केल्यामुळे आम्हाला तेवढं शिकवावं लागतं. बरोबर. तुम्ही जर बघितलात की जेव्हा बोर्डावरती मेडिकलला प्रवेश होते त्यावेळेसही अनुदानितच शिक्षक शिकवत होते. बरोबर. पुन्हा CET लागू झाली त्यावेळेसही अनुदानितच शिक्षक शिकवत होते. त्यावरही लातूर पॅटर्न अबाधितच होता. म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातले अनुदानित शिक्षक शिकून मेडिकलला जात होते. परंतु ज्यावेळेस तुम्ही NCERT लागू केला त्यावेळेस तुम्ही हे नाही सांगितलं की आम्ही सिलेबस चेंज केले. आम्हाला जो पायंडा पाडून दिला की तुम्ही बोर्ड शिकवा आणि बोर्डवरच आधारित परीक्षा घ्या. आम्ही तेच करतोय. आमच्या शिक्षकात आजही पोटेन्शियल आहे, ते वारंवार सिद्ध केलेलं आहे. तुम्ही आजही आम्हाला NCERTचा सिलेबस द्या, त्यांच्या परीक्षे पद्धती द्या. आजही आमचा अनुदात शिक्षक त्याला जायला तयार आहे. त्याचं एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. आज जे नीट प्रकरण पेपरमध्ये जे काही व्यक्ती सहभागी आहेत ते कोण आहेत तर अनुदानित विद्यालयाचे शिक्षक आहेत. म्हणजे आमच्यावर जो आरोप केला जातो की अनुदानित शिक्षक हे NCERTचं शिकवत नाहीत, पेपर कोण तयार केला? अनुदानित शिक्षक. आमच्या अनुदानित शिक्षक म्हणजे त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे, ते करू शकतात. फक्त आम्हाला तुम्ही ते स्ट्रक्चर देत नाही. आणि ह्या स्ट्रक्चरमध्ये संबंध समाजामध्ये असा संभ्रम निर्माण झालेला आहे की अनुदानित शिक्षक हे NCERTचं शिकू शकत नाहीत किंवा नीट आणि JEE शिकू शकत नाहीत. ते शिकू शकतात, चांगल्या पद्धतीने शिकू शकतात, वारंवार ते सिद्ध केलेलं आहे. फक्त आमची परीक्षाचा सिलेबस आणि पॅटर्न एकच ठेवा
बरं, आता याच धर्तीवर मला प्रश्न विचारायचा आहे. मग आता एक कोचिंग क्लासेसकडे विद्यार्थ्यांचा जाण्याचा कल ह्याच गोष्टीमुळे वाढला का? याच गोष्टीमुळे वाढला आहे. कारण आम्ही जे शिकवतो त्या शिकवण्यावर जी परीक्षा होते ती परीक्षा NCERT नाही घेत. आणि त्याचं स्ट्रक्चर चेंज झाल्यामुळं बाहेर जे कोचिंग क्लासेस वाढले, तुम्ही जर कोचिंग क्लासेस वाढण्याचा जर कालखंड बघितलात तर 2014 पासूनच सुरू झालेला आहे. 2014च्या पूर्वी कोचिंग क्लासेसचा एवढा प्रभाव पालकावर विद्यार्थ्यांवर नव्हता. बरोबर. पूर्वी मेडिकल कॉलेजला विद्यार्थी जात होते, बोर्डाच्याच अभ्यासक्रमावर जात होते. CET होती ना त्यावेळेस. हो, हां. बोर्डाच्या परीक्षेचा सिलेबसच CETवर असल्यामुळं आमचे शिक्षक शिकू शकतो. ते तुम्ही अचानक कुठलेही सजेशन न घेता तुम्ही डायरेक्ट 2014ला NCERT लागू करताय. आम्ही बोर्ड शिकवायचं का NCERT? समजा आता शासनाकडे तुमची अशी मागणी आहे, जर तुम्ही आता ही नीट जर चालू ठेवली तर बोर्डाचा अभ्यासक्रम त्याच पद्धतीने ठेवा तुम्ही. एक तर मी म्हणतो जोपर्यंत एक देश एक सिलेबस होत नाही तोपर्यंत नॅशनल लेवलला अशा परीक्षा संबंधित देशामध्ये ठेवू नका. जसं आता तुम्हाला एक छोटं उदाहरण द्यायचं की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी, इंग्लिश, बरोबर, याच्या सगळ्या कन्सेप्ट सारख्या आहेत. जगाच्या पातळीवर म्हणतोय, भारत सोडा, कुठेही जावा त्याच्या कन्सेप्ट चेंज होत नाहीत. अभ्यासक्रमच कुठं चेंज करता. सोशल सायन्स जे आहे म्हणजे इतिहास, भूगोल, तिथली लँग्वेज. माझं तर असं म्हणणं आहे की जसं MPSCला UPSCला पेपर 1 पेपर 2 घेतला जातो तसं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी नीटसाठी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ JEEसाठी आणि सोशल सायन्सचा एक पेपर ॲड करा तुम्ही त्याच्यामध्ये. तरीही 2 परीक्षा जर 2 पेपर झाले फर्स्ट आणि सेकंड तरी अशी होणार नाही. परत मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत एक देश एक सिलेबस होत नाही तोपर्यंत अशा परीक्षा घेऊ नयेत. बरं, मला दुसरा एक प्रश्न असा विचारायचा की ज्यावेळेस लातूर पॅटर्नमध्ये आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुख साहेबांनी लातूरला बोर्ड आणला. त्यावेळेस बोर्ड नव्हता विशेष. बरोबर. आणि गुणवत्ता यादी ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस बरेच विद्यार्थी आपल्या राज्यामध्ये पहिले आले आणि ते विद्यार्थी डॉक्टर या फील्डमध्ये गेले. हो. आणि आता पाहतोय तरी इतकी जीवघेणी स्पर्धा वाढलेली आहे. मग ह्याच्यामध्ये महाविद्यालयाने कुठली पावलं टाकावीत असं वाटते तुम्हाला? परत मी तुम्हाला त्याच मुद्द्याकडे घेऊन येतो. जेव्हापासून नीट लागू झाली त्यावेळेस समाजामध्ये मी नीटला अजून परत सांगतो, हा मोठा स्कॅम आहे नॅशनल लेवलचा, परीक्षा लागू करणेच. जेव्हापासून नीट लागू झालो त्यावेळेस तुम्ही बघा की मराठी मीडियमच्या ज्या काही पटसंख्या ती कमी होऊ लागली. सरकार म्हणतो की आम्हाला पटसंख्या वाढवायचं, परंतु तुम्ही पालकाची आणि विद्यार्थ्याची गरज लक्षात घेत नाही. आजही पालकामध्ये आणि समाजामध्ये डॉक्टर आणि इंजिनियर होण्याचंच वेळ आहे. आणि मग त्याच्यासाठी लागणारा जो सिलेबस आहे, ज्या शाळा आहे त्याची ती निवड करत असतात. आता NCERTला म्हणजे नीट आणि JEEला कुणाचा सिलेबस आहे ते NCERTचा आहे. मग NCERTचा सिलेबस आमच्या शाळेमध्ये शिकवला जातो का? नाही. सारखा आहे, बनवण्याचा प्रयत्न करताय, परंतु पालकांना तेच पाहिजे. जेव्हापासून नीट लागू झाली सुरुवातीला लोकांनी 11वी-12वी फाउंडेशनला पैसे द्यायला सुरू केले. बरोबर. फाउंडेशन काय महाविद्यालयामध्ये घेतलं जात नाही. प्रचार प्रसार असा करण्यात आला की नीट JEE करायचं असेल तर तुम्हाला 11वी-12वी फाउंडेशन करावीच लागेल. पालकांना तिथं भुर्दंड बसला आर्थिक. त्याच्यानंतर आणखी थोडंसं खाली आलं, 8वी 9वी 10वीला सुद्धा फाउंडेशन करावं लागेल. बरोबर. मग तुमचं नीट आणि JEE क्वालिफाय तुम्ही करू शकता. परत पुन्हा त्यांना आर्थिक भुर्दंड बसायला सुरू झाला. आणि मग पुन्हा असं झालं की आपण पहिलीपासूनच CBSEला टाकलो तर, कारण CBSE सिलेबस NCERT बोर्डाच्यावर डिपेंड आहे. परत तुम्ही पहिलीला CBSEला टाकलात आणि आज CBSEचा एका पालकाचा खर्च एका त्याच्या मुलासाठी 1 लाख रुपये. बरोबर. मग मला सांगा, हा सगळा जो घोळ आहे तो कशामुळे सुरू झाला? फक्त एका नीट परीक्षेमुळे. पूर्वी ज्यावेळेस आपला बोर्डावरती मुलं मेडिकलला लागायचे त्यावेळेस 1ली ते 10वी पर्यंत मोफत शिक्षण होतं. 100 रुपये सुद्धा फीस नाही लागायची. बरोबर. फक्त 10वी बोर्डाची काही जी आपण फीस भरतो नॉमिनल तेवढीच. आता मला एक सांगा की याच्यामध्ये शासनानं आपली भूमिका बदलणं गरजेचं आहे. 100%. कारण तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे, कारण पटसंख्या मराठी माध्यमांच्या शाळांची कमी होत आहे, संचमध्ये शिक्षक ते कमी होत आहेत. बरोबर आहे. आणि इकडं का कमी होत आहे त्याचा शोध शासन घेत नाही. बरोबर. ही फॅक्ट आहे सध्या. पण आता वरचेवर तर स्पर्धा वाढत चाललेली आहे आणि महाविद्यालयाला त्याची गुणवत्ता टिकवणं
हे आता खूप गरजेचं आहे. आता शासन जेव्हा बदलेल त्यावेळेस बदलेला अभ्यास किंवा काय निर्णय घ्यायचा घेईल, पण तुमच्या माध्यमातून काय प्रयत्न असतील विद्यार्थ्यांसाठी? बरोबर. आम्ही म्हणजे आता मी तेच म्हणलं ना की लातूर शहरामधले अनेक महाविद्यालय हे प्रयत्न करत आहेत, म्हणजे बोर्डाचंही शिकवत आहेत आणि पॅरलली NCERTचा अभ्यासक्रम पण शिकवत आहेत. हां हां हां. परंतु त्याचा पुन्हा मी सांगतो की पालकावर त्याचा आर्थिक भुर्दंड बसतो. कारण NCERTचं शिकवण्यासाठी आम्हाला वेगळे टीचर अपॉइंटमेंट करावे लागतात संस्थेमार्फत, संस्था. आणि मग त्याचा लागणारा जो पगाराचा खर्च आहे ते शेवटी आम्हाला पालकावरच टाकावा लागणार आहे. बरोबर. कारण शासन त्याला 1 रुपया अनुदान देत नाही. होय होय. म्हणून म्हणतोय की तुम्ही फक्त CETवर मेडिकलची परीक्षा घ्या. नसेल तर परत सांगतोय की एक देश एक सिलेबस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा परीक्षा लागू करू नका. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं पालकाला आर्थिक भुर्दंडामध्ये कशाला टाकताय? फक्त एकच सोल्युशन आहे की तुम्ही एक देश एक सिलेबस झाल्याशिवाय परीक्षा लागू करू नका. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत CETवरच घ्या. आता हे तुम्ही आता खरं तर जय क्रांती कॉलेज हे लातूरमधलं एक नामवंत कॉलेज आहे. अनेक विद्यार्थी तुमच्या कॉलेजमध्ये घडले आहेत आणि तुम्ही घडवत आहेत. बरोबर. आणि काळाप्रमाणे तुमचं कॉलेज हे बदलत चाललं आहे. तुमच्या वडिलांच्या काळापासून ते आज तुमच्या हातामध्ये दोरा आहे. बरोबर. तर आता मला याच्यावरच एक विषय तुम्हाला विचारायचा आहे की आता ही जी विद्यार्थ्याची जी संभ्रमावस्था आहे सध्या चालू आहे, बघा ना, आता परीक्षा रद्द झाली, एकतरी नीटचे मुलं अतिशय मानसिक तणावामध्ये असतात, त्यात परीक्षा रद्द, अशा विद्यार्थ्यासाठी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं वैयक्तिक एक संस्था चालक म्हणून? नाही, आता कसं आहे माहिती आहे का, फार मोठं संकट आहे. मीही एका मुलाचा पालक आहे. म्हणजे आज काय त्यांची मानसिकता अवस्था आहे मी ते समजू शकतो. कारण इतके 2 वर्ष रात्रंदिवस अभ्यास करून ज्या उत्सुकतेनं परीक्षा दिलेली असतात ते कुठंतरी मग नैराश्यात माणूस जातो. आता याच्यामध्ये आमच्यापेक्षा जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत त्यांच्या आईवडिलांनी त्याला मानसिक आधार देणं गरजेचं आहे. ठीक आहे बेटा, तू सक्सेस नाही झाला तर आपण परत एकदा परीक्षा दे, परंतु डिसमोड होऊ नको, काहीतरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू नको. आई वडील म्हणून जेवढं त्यांना सांत्वन देता येईल, मानसिक आधार देता येईल, त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवून मग तो एक दिवस काही नाराज झाला त्याच्या संग चर्चा करा. राहू दे म्हणजे परीक्षाच देऊ नको, काय बंद पडणार नाही, पुन्हा दे, पण तू काहीतरी वाईट विचार आणू नको. आता फक्त मानसिक आधार देणं हाच खरं तर समाजाचं, शिक्षकांचं आणि त्यांच्या कर्तव्य, महत्त्वपूर्ण त्यांच्या आईवडिलांचं काम. शेवटचा मी प्रश्न विचारतो तुम्हाला. आता तुम्ही जे म्हणतायत की जो अभ्यासक्रम आहे त्याप्रमाणे परीक्षा नाही आहे, म्हणजे परीक्षा होत नाही आहे, केंद्रस्तरीय परीक्षा होते. मग आता तुम्ही सगळे हे संस्था चालक आहेत, सर्व प्राचार्य आहे, मग तुमच्या म्हणजे विचार आलाच असेल की बाबा आपण सरकारला या, तुम्ही जे आता बोललात सगळ्यांनी मिळून तुमच्या संघटनेने समजा निवेदन द्यावं, असा कधी प्रयत्न झाला का आपल्याकडे? मागल्या 4 वर्षापासून मी हे प्रयत्न करतो. बरं, कितपत यश आलं त्याला? मी अनेक आमदारांना भेटलो, त्यांना पत्र दिलं. तर शिक्षक आमदार तर इथलेच आहेत? नाही, आता व्यक्तिगत कोणाला घेता मी सामूहिक सर्वच आमदारांना भेटलो, पण ते सांगितले की नॅशनल पॉलिसी, आम्ही याच्यामध्ये शासन म्हणून हस्तक्षेप नाही करू शकत. तमिळनाडूच्या सरकारने विरोध केलेला आहे पूर्वीपासून, ते म्हणतात बोर्डावरतीच घ्या. मला वाटते कर्नाटकच्या सरकारनं पण विरोध केलेला आहे. तर एक सामूहिक स्टेट वाईज जर सर्वांनी एकत्र येऊन जर विरोध केला तर ते होईल. मी आता हे कसं आहे, परत म्हणतो मी तुम्हाला, हा नीट परीक्षा लागू करणंच मोठा स्कॅम आहे. त्या पाठीमागे कोण 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 काय मला माहीत नाही, त्यांचे व्यक्तिगत काय स्वार्थ दडलेत मला माहीत नाही. आणि तेव्हापासूनच तुम्हाला मग CBSE स्कूल झालेले दिसतील किंवा नॅशनल लेवलचे कोचिंग क्लासेस आता तालुक्या लेवल आणि जिल्हा लेवल आलेले दिसतील. हा मोठा स्कॅम आहे. आता तो शेवटी कुठं घेऊन जाईल मला माहीत नाही, परंतु एक प्रामाणिक लातूर पॅटर्नचा आम्ही एक सदस्य म्हणून आमची सरकारला विनंती आहे की आपल्या आपल्या स्टेट CETवरती ह्या परीक्षा घेण्यासाठी आपण केंद्र शासनाला आग्रह करा, शिफारस करा. हो, बरं. तर हे होते जय क्रांती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांतजी घार सर. यांच्या मुलाखतीतून एक गोष्ट मात्र नक्की जाणवते, आता सध्या लातूर पॅटर्नमुळे कोचिंग क्लासेसकडे प्रवाह वाढलेला आहे, ते मान्य करतायत. पण याचं नेमकं कारण त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये दिले आहे की जसा बोर्डाचा अभ्यासक्रम आहे त्याप्रमाणे जर राज्यस्तरीय CET परीक्षा घेण्यात आली तर तो विद्यार्थी जातो. 15% ते म्हणतात की बाबा केंद्रीय पद्धतीने घेतली हरकत नाही, पण केंद्राची जी पद्धत आहे आणि मूळ जो अभ्यासक्रम आहे
यामुळे विद्यार्थ्यांची गळचेपी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि इतकी स्पर्धा वाढलेली आहे. तर या गोष्टींचा विचार कुठेतरी समाज माध्यमातून शासनाच्या वतीने व्हावा अशी मी या माध्यमातून विनंती करतो. आणि आपण या ठिकाणी दिलखुलास बऱ्याच सगळ्या विषयावर चर्चा केली, मनमोकळेप्रमाणे गप्पा मारल्या, त्याबद्दल मी आपले परत एकदा आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.